हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हनिंग. तर घरात एक लग्न होतं. गडबडीमध्ये एवढी हालत खराब झाली आहे, काहीच मन नाही लागत. म्हणजे घरचे कामं, नो एक्सरसाइज, नो नथिंग, असे रुटीन चाललं. आणि वातावरण गरम गार, गरम गार. स्टँडवर नाही लावला फोन. आणि वातावरण असं झालं की काहीतरी चटपटा खायला मन होतं. थोडेसे चिप्स, पण चिप्स खाल्ल्यानंतर पण आपण मॉर्निंगला निंबू पाणी, आवळा पाणी हे थोडंसं डाएटमध्ये पाहिजे की आपलं पोटासाठी आराम. वातावरण एवढं बेकार चाललं की थोडंसं दुपारनंतर गरम होतं, नंतर अचानक पाऊस पडतो, अचानक हे, त्यामुळं सगळं रुटीन चेंज झाले. आणि थोडासा गॅप घेतला की हर गोष्टीचा कंटाळा येतो. पण कंटाळा बिलकुल पण नाही. उद्यापासून परत रुटीन आपली हेल्थची काळजी घेणे, डाएट व्यवस्थित ठेवणे. वातावरणच असं चाललं की काहीतरी चटपटा, हे आलू चिप्स, ह्या वातावरणामध्ये वातावरणच असं झालं की काहीतरी चटपटा खायला मन होतं. म्हणजे हे जरी आपण असं कधीतरी आता खायला मन होतं चिप्स वगैरे, पॅकिंगमध्ये नाही आहे असे खुल्ले चिप्स, म्हणजे नाही का छान येते कधीतरी आपलं. पण त्यासाठी आपण मॉर्निंगला निंबू पाणी, आवळा पाणी, हळदीचं पाणी हे असं डाएटमध्ये ठेवलं तर कधीमध्ये असं काही खाल्लं तर काही प्रॉब्लेम नाही, इश्यू नाही. आणि वातावरण असं चाललं की थोडंसं चटपटा नाही, असं नाही, थोडंसं पण आपल्या हेल्थची पण काळजी घ्यायला पाहिजे. तर बाकी काय ना, थोडंसं डिस्टर्ब झालं आहे माइंड की नाही का, बाहेर रुटीन तुटली आहे आणि गरम ठिकाणी लग्न होतं. एकदम म्हणजे असं हेल्थ एकदम परिणाम झाला आहे हेल्थवर, एकदम असं तब्येत खराब झाल्यासारखं. पण आता ठीक आहे. तर एक्सरसाइजला पण आता काळजी घ्यायला पाहिजे आपण, आणि म्हणजे मी आणि हेल्थची पण. तर असे व्हिडिओ सध्या पोस्ट होत नाही. बाकी सगळं ठीक आहे. हॅपीनेसवाला ब्लॉग. वातावरण एवढं हे की असं काय वाटतं की चटपटा खा, पण चालले चिप्स वगैरे कधीमध्ये. काय सगळेच असे नाही की हेल्थ आहे म्हणून काय आपण खायचं प्यायचं नाही. लिमिटमध्ये हर गोष्ट म्हणतात ना, लिमिटमध्ये असले की एकदम कुठली पण गोष्ट ओव्हर केली की त्याला म्हणजे हे प्रॉब्लेम होतो. तर ओव्हर न करता तसं सॅलेड वगैरे कधीमध्ये हे